नमस्कार, मी मयूर पाठक, टेक्नोक्रेट इंडिया डायरेक्टर, टेक्नोक्रेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. विश्वकर्मा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचं क्वालिटी कंट्रोलचं काम आम्ही गेले 4 ते 5 वर्ष झाले बघतो आहे. आणि प्रसाद कांत हे स्वतः सिव्हिल इंजिनियर आणि टेक्निकल पर्सन असल्यामुळे सगळ्या टेक्निकल बाबींच्या बाबतीत ते सर्व कायम जागृत असतात आणि आम्ही प्रत्येक प्रमाणित मटेरियल आम्ही टेस्ट करतो. ही आमची टेस्टिंग लॅब आहे टेक्नोक्रेट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची. इथं आपण पाहता, इथं क्युरिंग टँक आहे, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्यूब आहे, टेस्ट स्पेसिमेन आहे. इथं आपल्याला 7 आणि 28 आणि इतर काही उशिरा एजचे पण टेस्टिंग होते. ह्याचं तापमान देखील मेंटेन केलं जातं. आणि हे जे टेस्ट क्यूब बनतात त्याचं हे जे मोल्ड्स आहे, हे साचे, हे आपण इथे दिसत आहे आपल्याला सगळ्यांना. हे मोल्ड सगळे ISI मार्क प्रमाणित मोल्ड आहे. हे सुद्धा इथं आपण बघू शकता ISI मार्क आहे या मोल्डचं. आणि या मोल्डची डायमेन्शन एकदम प्रॉपर असते, त्यामुळे याचं टेस्टिंग अतिशय उत्तमरित्या आणि प्रॉपर टेस्टिंग होतं. याचे डायमेन्शन प्रॉपर असल्यामुळे याचे रिझल्टही चांगले येतात आणि याच्यामध्ये एरर होण्याची संभावना फार कमी असते. त्याचप्रमाणे यांच्याकडून आणलेले मटेरियल जसं खडी, रेती इत्यादी आपण पूर्णतः टेस्ट करतो. वी टेस्ट ईच अँड एव्हरी मटेरियल विच इज गोइंग टू बी यूज फॉर स्ट्रक्चरल कॉन्क्रीट. आणि ते मटेरियल एक मिक्स डिझाईन करण्यात येतं. मिक्स डिझाईन याचा अर्थ ही अशी प्रक्रिया आहे की याच्यामध्ये आपल्याला कोणतं मटेरियल किती प्रमाणात वापरायचं आहे. जसं उदाहरणार्थ आजकाल आपण OPC वापरतो, सिमेंट फ्लाय ॲश वापरतो, प्रोसेस फ्लाय ॲश असते जी ISI मार्क असते ती फ्लाय ॲश आहे. नंतर केमिकल ॲडमिक्सचर, फ्लाय ॲश म्हणजे मिनरल ॲडमिक्सचर आणि जे केमिकल ॲडमिक्सचर आहे ते दोघांचाही योग्य प्रमाणात वापर, सर्व मटेरियल योग्य प्रमाणात डिझाईन केलं जातं आणि त्याचा वापर योग्य प्रमाणात केला जातो. आणि त्याच्यानंतर त्याचं एक सूत्र बनवल्यानंतर किंवा मिक्स डिझाईन बनवल्यानंतर ते सेम बॅच ह्या मिक्सरमध्ये आपण टाकतो, याची ट्रायल घेतो. त्याच्यानंतर त्या ट्रायल घेतल्यानंतर त्याचे असे टेस्ट क्यूब बनवतो. याची टेस्टिंग स्पेसिमेन आहे आणि ते 7-28 दिवस टेस्ट केल्यानंतर हे रिझल्ट पास झाल्यानंतर आपण ते मटेरियल तिकडे वापरायला देतो. ते प्रमाण आपण त्यांना स्वतः साईटवर जाऊन सांगतो आणि तंतोतंत यांच्या साईटवर, विश्वकर्मा बिल्डर्सच्या साईटवरती ते फॉलो केलं जातं आणि त्याचप्रमाणे ते कॉन्क्रीट होतं. आणि ह्या कॉन्क्रीटचा जो दर्जा आहे, जो आता आपण M30 ग्रेडचं कॉन्क्रीट करतो यांच्या साईटवरती, ह्या कॉन्क्रीटची ड्युरेबिलिटी जे नॉर्मल कॉन्क्रीट आहे, जे कोणी डिझाईन न करता बनवतं, आम्ही खात्रीलायक सांगू शकतो की हे स्ट्रक्चर किमान 150 वर्ष तरी स्टँड स्टील राहील. याच्यावरती याचं आयुर्मान किमान 150 वर्ष, 100 नव्हे तर 150 वर्ष राहील, ही आम्ही खात्रीशीरपणे सांगू शकतो. याच्या बाकीच्या ड्युरेबिलिटी टेस्ट पण आहे, त्याचेही रिपोर्ट्स आपण करणार आहोत. यांच्या साईटवर आपण नवीन हे सुरू करणार आहोत, ड्युरेबिलिटी टेस्ट देखील घेणार आहोत, RCPT टेस्ट आणि वॉटर परमेबिलिटी टेस्ट. आणि याचं कॉम्प्रेशन टेस्टिंग मशीन आहे. इथं आपण क्यूब टेस्ट करत असतो. यांच्या ट्रायल साईटचे टेस्ट क्यूब आहेत. इथं दिसतं आहे बघा, विश्वकर्मा बिल्डर हे नाव दिसतं आहे आपल्याला. आणि हे ॲक्च्युअल साईटवरच्या मालामधून आपण टेस्ट करत आहोत. इथं आपण हे क्यूब आता टेस्ट करणार आहोत. छोड हे सामने तिथे शूट घ्या. आपण याची क्यूब टेस्ट रिझल्ट करत आहोत. आपण त्याचा जो ब्रेकिंग पॉईंट आहे तो मेजर करणार आहोत आणि त्याच्यावरून आपल्याला कॉन्क्रीटची स्ट्रेंथ मिळणार आहे. लोड देणं त्याच्यावर चालू आहे. आता त्याचा जो अल्टिमेट ब्रेकिंग पॉईंट येईल त्याला आला, ब्रेकिंग पॉईंट आला, ते रिडिंग आहे तिथलं. MPa आपली अपेक्षित होती आणि आपल्याला 46.59 मिळाली. याचाच अर्थ आपलं कॉन्क्रीटची स्ट्रेंथ जवळपास 1.5 पट स्ट्रेंथ आहे. जी रिक्वायर्ड स्ट्रेंथ आहे त्याच्या 1.5 पट स्ट्रेंथ आहे. अशा प्रकारे आपल्या कॉन्क्रीटची भारक्षमता ही 1.5 पट आहे, जी काही आपली डिझाईन आहे त्याच्यापेक्षा. म्हणजे याचाच अर्थ असा होतो की आपलं स्ट्रक्चर नुसतं मजबूत नव्हे तर टिकाऊ देखील आहे. धन्यवाद. बाकीचं सुद्धा सिव ॲनालिसिस किंवा बाकीच्या ज्या टेस्ट आहेत त्यासुद्धा आम्ही इथं कॅरी करतो. सिव ॲनालिसिस आहे, फायनेस मॉड्युलस आहे, सगळं आहे. माझं नाव सूरज पंडित. मी इथं गेल्या 3 वर्षापासून काम करतो आहे आणि हे आपलं सिव ॲनालिसिसचं
जे सिव्ज आहे आपण याच्यात 10-20 कोर्स ॲग्रिगेट म्हणजे त्याचे आपण सिव ॲनालिसिस करतो आणि ह्याच्यात आपण फाईन सँड वगैरे फाईन ॲग्रिगेट्स वगैरे म्हणजे सँड आर्टिफिशियल रिव्हर सँड त्याची सिव ॲनालिसिस करतो. ह्या प्रकारे आपण सिव्ज लावतो आणि ह्याच्यात आपण 1 kg म्हणजे 1 किलो सॅम्पल घेऊन आपण याच्यात सिव ॲनालिसिस करतो. म्हणजे याच्यात प्रत्येक प्रकारचे म्हणजे हे होतं ग्रेडिएशन होतं प्रत्येक सॅम्पलचं आणि त्यानुसार आपण ते आपल्या ह्याच्यात टाकतो. जसं आता सूरजनी सांगितलं त्याप्रमाणे आपण याच्या कोणत्या साईजचे किती पार्टिकल्स आहे त्याचं आपण परीक्षण करतो. याच्यामध्ये कोणत्या साईजचे किती प्रमाणात पार्टिकल आहे म्हणजे 475चं किती आहे, 236चं किती आहे सँडमध्ये लागतं किंवा 600 मायक्रॉन सगळ्यात महत्त्वाचे जी रेतीमध्ये लागतं आणि याच्यामध्ये 20 mm डाऊन किती आहे, 10 mm डाऊन किती हे आपल्याला या खडीचे जे टेस्टिंग आहे कोर्स ॲग्रिगेटचं ते याच्यामध्ये कळतं. आता याचा उद्देश एकदम सोपा आणि साधा आहे. कॉन्क्रीटमध्ये सर्व मटेरियल जे काय आपण वापरतो त्याच्यामुळे आपली जी काही कॉन्क्रीटमधली जी गॅप असते किंवा पोकळी असते ती इफेक्टिव्हली भरली गेली पाहिजे. कमीत कमी मटेरियलमध्ये जास्तीत जास्त गॅप आपली भरली गेली पाहिजे आणि त्याचं प्रमाणबद्धता आली पाहिजे. त्याच्यानुसार जे ग्रेडेशन आपण जे करतो त्याच्यानुसार त्याची इफेक्टिव्ह फिलिंग ऑफ गॅप म्हणजे इफिशियंट फिलिंग ऑफ गॅप पार्टिकल पॅकिंग व्यवस्थित होण्याकरता याचं किती प्रमाणात कोणतं मटेरियल काय वापरायचं आहे हे याच्यानुसार आपण ठरवतो. हा मिक्स डिझाईनचं बेसिक पाया आहे जे कॉन्क्रीटमध्ये काय प्रमाण वापरतो. आपण बघतो की साईटवर सगळं अंदाजे काम चालतं, हे इतकं टाकते तितकं टाक, त्याच्याने काम होत नाही. प्रत्येक वेळेला आपल्याला हे मेजर केलं पाहिजे, हे ग्रेडेशन केलं पाहिजे. त्याच्यानंतर मग ते आपण ठरवू शकतो की किती रेती वापरायची. जशी VSI सँड वापरतो आज पण किती 20 mm VSI किती वापरायची, 10 mm किती वापरायची आणि इंजिनियर्ड सँड आता आजकाल आलेली आहे ज्याच्यात डस्ट कमी करण्यात येते ती किती वापरायची. ह्या सगळ्या गोष्टी आपण ठरवतो आणि त्याच्यानंतर आपल्याला वॉटर सिमेंट रेशोनुसार ह्याची पुढची पायरी म्हणजे वॉटर सिमेंट रेशो डिटरमाइन करून किती वॉटर सिमेंट रेशो म्हणजे जे आपण ड्युरेबिलिटीसाठी जसं आपण ठरवतो आयुर्मान स्ट्रक्चरचं किती आहे त्याच्यासाठी मग आपल्याला हिचं सिमेंट कंटेंट किती लागेल. IS कोडनी पण दिलेली आहे त्याची एक मिनिमम सिमेंट कंटेंट तिथं फॉलो करतोच आपण. प्लस एक्स्ट्रा ड्युरेबिलिटी आपल्याला काय रिक्वायरमेंट जसं आता विश्वकर्माने सांगितलं की आमचं स्ट्रक्चर 100 वर्षांनी 100पेक्षा जास्त टिकलं आहे त्यानुसार आम्ही डिझाईन केलं आणि ते लागणारे सगळे आवश्यक मटेरियल आम्ही घटक त्या कॉन्क्रीटमध्ये योग्य प्रमाणात टाकलेले आहे. धन्यवाद. ही सिमेंट टेस्टिंग लॅब आहे जे आपण म्हणतो ना 43 ग्रेड 53 ग्रेड वगैरे वगैरे 33 ग्रेड त्या सिमेंटचं ॲक्च्युअल टेस्टिंग या लॅबोरेटरीमध्ये होतं. हे विकॅट ॲपरेटस आहे. दिस इज विकॅट ॲपरेटस. इथं आपण सिमेंटची कन्सिस्टन्सी वगैरे काढून नेमकं पाणी किती लागतं त्याला त्याप्रमाणे ह्या प्लेटवर आपण काम करतो आणि ह्या अशा मोल्ड्समध्ये आपण त्याचा मॉडर बनवतो सिमेंटचा रेती मिश्रित स्टँडर्ड सँडनी आपण बनवतो. IS 4032 प्रमाणे आपण ही प्रोसिजर फॉलो करतो. हे त्याचं व्हायब्रेटिंग मशीन आहे. ह्या व्हायब्रेटिंग मशीनवर त्याला 25,000 RPMचं व्हायब्रेशन देण्यात येतं 3 मिनिटाकरता आणि त्याच्यानंतर हेच क्यूब पुन्हा 28 दिवस 7 दिवस जे काही आपले क्युरिंग मेथड्स आहे 3 days 7 days आणि 28 days याला आपण क्युरिंग करतो आणि पुन्हा ते जे आपण कॉम्प्रेशन टेस्टिंग मशीनवर जे मगाशी आपण पाहिलं तशाच प्रकारे सिमेंटचं देखील टेस्टिंग होतं आणि विश्वकर्मा बिल्डर्सनी सिमेंट देखील आपलं जे वापरत आहे ते ॲक्च्युअली टेस्ट करून घेण्यात आलेलं आहे. इथं त्याचं परीक्षण झाल्यामुळे आम्ही खात्रीलायक सांगू शकतो खात्रीपूर्वक सांगू शकतो की हे सिमेंट देखील स्टँडर्डचं 100% कन्फर्मेशन आहे. याचं थर्ड पार्टी टेस्टिंग झालेलं आहे. थँक्यू. नमस्कार. आपल्याकडे साईटवर जे स्टील येतं विजय आनंद साईटवरती जे स्टील येतं त्या स्टीलचं सुद्धा आपण टेस्टिंग करतो. त्याचं आपण टेन्शन स्टील हे नेहमी टेन्शनला चेक केलं जातं तर टेन्शन त्याची हे स्ट्रेस मोजली जाते कुठली याला इल स्ट्रेसला तो फेल होतो त्याचा इल्ड पॉईंट काय आहे तो आपल्याला या मशीनवर UTM मशीनवर कळतो. त्याचं इलॉंगेनेशन्स आणि त्याच्या बाकीच्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण या UTM मशीनद्वारे चेक करतो. आपण जो आत्ता स्टील 25 mmचा टेस्ट केला त्याच्यामध्ये इल्ड लोड आपला 326 आहे. इल्ड टेन्साईल स्ट्रेंथ आपल्याला 654.18 मिळालेली आहे आणि त्याची जी इल्ड लोड दिला 279.20ला इथं हा इल्ड पॉईंट आहे आणि इल्ड स्ट्रेस आहे आपली 559.59. आपण आत्ता बघितलं की आपल्या साईटवरचं जे काय मटेरियल असतं ते सगळं टेस्ट होऊन येतं आणि त्याच्यानंतरच वापरतो. सिमेंटचं आपण फाईननेस मॉड्युलस सगळ्या टेस्ट आपण घेतो. सिव ॲनालिसिस करतो ॲग्रिगेटचं सँडचं. त्याच्यानंतर कॉन्क्रीट जे क्यूब कास्ट केलेले असतात त्याची टेस्ट केली जाते. स्टील आहे त्याचं टेन्साईल स्ट्रेंथ मोजली जाते. अशा सगळ्या प्रकारच्या टेस्ट आपण मटेरियलच्या कॅरी करतो. या व्यतिरिक्त ब्रिक्सच्या होतात त्याच्यानंतर टाईल्सच्या होतात त्याच्यानंतर प्लायवूडच्या होतात.
त्या जेवढं मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्या सगळ्याच्या टेस्टिंग करूनच आपण या टेक्नो लॅबमध्ये टेस्ट केल्यानंतर त्याचे रिझल्ट ओके आल्यानंतरच आपण ते युटिलाइज करतो आणि अशा प्रकारे आपण टेक्निकली सगळं काम कॅरी करतो.